हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज हळदीचा दिवस आहे आणि सकाळी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार की नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर पाणी भरण्याचा कार्यक्रम पण झाला होता. पाणी भरण्याचं तुम्हाला डिटेल मला दाखवता नाही आलं, पण जेवढं दाखवलं मी तेवढं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि हळदीचा तिथूनच पुढचाच पार्ट आहे. तिथूनच पुढे मी हळदीच्या ब्लॉगला जे आहे सुरुवात केलेली आहे. तर छान अशी तयारी झाली आहे. पिहूने पण छान असा ड्रेस घातला होता आणि आता आम्ही चाललो होतो हळदीच्या ठिकाणी. झाली तयारी? कुठे चाललो आता आपण? पप्पा जवळ चाललो का? बरं, चला. आम्ही चाललो होतो हळदीच्या ठिकाणी. जिथं आम्ही सकाळी जेवायला गेलो होतो ना, तिथेच म्हणजे जिथं लग्नाचा कार्यक्रम आहे तिथेच हळदीचा पण कार्यक्रम आहे. तर हळद जी आहे त्यांनी दारासमोर नव्हती ठेवली, तिथेच जिथे त्यांनी मंडप केलाय मोठाच तयार, तर तिथं चाललो होतो. आणि इथे आजी आम्हाला म्हणत होत्या की माझ्यामुळे तुमचा वशिला जो आहे तो लागतोय गाडीतनं सोडण्याचा. कारण जर आजी आणि आई नसत्या तर आम्हाला चालतच जावं लागलं असतं मंडपामध्ये. पण आजी आणि आईसाठी गाडी चालली आहे, तर त्यामुळे आम्हालाही तिथे गाडीतनंच जाण्याचा लाभ मिळतो असं म्हणू शकतो. तर इथे आलो होतो आणि बँड वगैरे सुरू झालेला होता. दिला आहे तुझ्या जवळ दिला का? मला दे. तुम्ही एवढं तर करू शकता. तू चेंज नाही केला? निर्गुणस्ते शुभोपश्रभोगनादिपः दुम्रकेतुर्गणाध्यक्ष बालचन्द्रगजानः द्वादशे परिणामानि यत्पणेषुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशनिर्गमे ततः सङ्ग्रामे सङ्कच्चैव विघ्नतः सञ्जायते शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वैन्द्रौपशान्तते अभिसृतात् सिद्धात्वं पृथ्वीयस्सुराश्रये सर्वैर्नरकस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शारदे भगवान् मङ्गलाय तनोहरे तदेव लग्नं सुखं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवलं तदेव लक्ष्मीपदं स्मरामि लास्तेषां कुशस्तेषां वराय येषां इन्द्रियवरस्तां हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पाते धनोदर तत्र सूर्य घृते ध्रुवार्मिते मध्ये
हळदीसाठी छान असा मंडपाच्या मिडललाच असा छोटासा मंडप तयार केलेला होता हळदीसाठी आणि छान डेकोरेट वगैरे केलं होतं. चेअर ठेवल्या होत्या आणि आता नवीनच असतं की कमळाचं फूल असतं आणि त्यामध्ये चेअर असतात. तर छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि हळदीला जी आहे ती सुरुवात झाली होती. तर आमच्या समाजामध्ये अ, हळद ही नवरदेव नवरीला सोबतच लागते. दोघंही सोबतच असतात आणि आधी नवरदेवला लागली की लगेच नवरीला हळद जी आहे ती लागते. तर आधी मी मागे बसली होती चेअरवर, पण तिथून ना फार असं क्लिअर दिसत नव्हतं आणि मध्ये-मध्येच बायका उभ्या राहत होत्या, त्यामुळं दिसत नव्हतं. म्हणून नवरीच्या एक्झॅक्ट बाजूला म्हणजे मंडपाच्या बाजूलाच बसले होते. कारण जेव्हा हळद लावण्याची वेळ येते, तेव्हा 5 सुवासिनी ज्या असतात ना, त्या सुरुवातीला त्या लावतात. अ, कारण त्यांच्याकडनं 5 सुवासिनींकडनं पहिले हळद लावली जाते 5-5 वेळा आणि त्यानंतर जेव्हा पूर्ण हळद लावायची असते ना, त्यावेळेला मग मला आणि दीपालाच तिथं जावं लागणार. म्हणून मग तिथल्या तिथे जवळच आम्ही बसलो होतो, जेणेकरून जेव्हा गरज पडेल तेव्हा ती त्यांच्याकडे आम्हाला जाता येईल. छान असं त्या आजीनं त्या गाणं म्हणत होत्या. गाणं म्हणजे डोक्यावर जे दोरे धरले जातात, आता त्याला काय म्हणतात मला आठवत नाहीये. गळ्यात घालतात ते, तर त्याआधी ते म्हटलं जातं आणि इथे मावशी ज्या आहेत ना, नवरदेवच्या खोळीमध्ये नारळ करधोडा असं देत होते. पैसे, नारळ, करधोडा जे आहेत ते नवरदेवला देतात आणि चांदीची अंगठी जी असते ना, ती घातली जाते. तर मावशी आणि जी पहिली ओवाळणी असते ना, ती कंडोलींचीच असते. म्हणजे नवरीबरोबर जी येते मेन तिच्या हातूनच पहिली ओवाळणी जी असते ना, ती आधी टाकली जाते आणि मग त्यानंतर जेवढे सगळेजण असतात ना, ते सगळे ओवाळणी वगैरे टाकतात. तर मावशींची ओवाळणी टाकली गेली होती. आम्ही टाकली आणि त्यानंतर आम्ही चाललो होतो आता जेवायला. कारण यानंतर परत एक कार्यक्रम राहणार आहे. कारण हळदीच्या दिवशी ना पूर्ण दिवसभर म्हणजे 4 मेकअप जे असतात ना, ते चेंज केले जातात नवरीचे तरी. तर त्यामुळे ना पटापट असं सगळं सुरू असतं. तर त्यांचं हळदीचं तिथं सुरू होतं ओवाळणी वगैरे टाकणं, कारण सगळेजण टाकतात. तर तोपर्यंत म्हटलं आपण जेवण करून घेऊया, कारण यानंतर परत तयारीला वेळ लागेल. आम्ही नाही, पण नवरीची तयारीला वेळ लागेल म्हणून मग इथं जेवायला बसलो होतो. तर रात्रीचा हळदीचा मेनू आहे. पोळी पोळी पण आहे, बाजरीची भाकर पण आहे, शेवभाजी आहे मसाल्याची,
बुंदीचा लाडू होता, मोतीचूरचा लाडू म्हणू शकतो बुंदीचा, भात होता, पापड होतं, कांदा, निंबू असं छान असं जेवण आणि मसाल्याची भाजी खूप छान असं वाटत होतं. आणि भाकर होती तर अजून जास्त छान, कारण की एवढ्या लग्नाच्या सीझनमध्ये ना सारखं ते ऑइली तेलकट खाऊन नको वाटतं, तर भाकर खायला अजून जास्त छान वाटत होतं. असो, तर जेवण वगैरे झालं होतं आणि यांचा इकडं फोटोशूट चालला होता आणि फोटोशूट झाल्यानंतर आता चाललो होतो आम्ही एका घरी. ते म्हणजे आता रात्री आहे बीद. हळदीनंतर ना बीद फिरतं आमच्या इथे, आमच्या समाजामध्ये. तर त्या बीदसाठी ना नवरदेवच्या घरी नाही जात, तर एक घर असतं तिथे नवरदेव नवरी दोन्ही जातात. तिथे त्यांचे जेवण होतं. जेवण हे मंडपात नाही होत, जिथं ते जातात, ज्या घरी ते जातात तिथं जेवण वगैरे होतं. जेवण झाल्यानंतर मग तिथे तयारी होते आणि मग तिथून बीड निघतं. जे की ज्याला असलं फिरवायचं तर ते पूर्ण गावात फिरवतं, आणि नाहीच फिरवायचं तर मग जिथं आहे तिथून डायरेक्ट घरी जातात आणि मग तिथं नाचतात. तर यांनी पूर्ण गावात फिरवलं होतं. आणि खरं सांगायचं तर मी पूर्ण गावात फिरण्याचा एवढा व्हिडिओ मी नाही घेऊ शकले, कारण मी रात्री माणसंच नाचतात, बायका एवढ्या नाचत नाही. त्यामुळे मग मला फिरणं पॉसिबल नव्हतं. जेव्हा बीड निघालं त्यानंतर मग मी रूमवर चालली गेले आणि मग सकाळी 4 वाजेपासून उठली होती, म्हणून मग झोप केली पूर्ण. आणि यानंतर ना इथे जेवण झाल्यानंतर ना त्यांचं जेवण वगैरे झालं, एकमेकांना 5-5 घास गोडाचे खाऊ घातले आणि त्यानंतर आता परत हळद एकदा नवरीला लागणार, जी की मंडपात एकदा लागली होती. आणि त्यानंतर जेव्हा बीड निघतं ना त्याच्या आधीही एकदा हळद लावली जाते, तर तो ताट आम्ही वर नेला होता हळद लावण्यासाठी. आणि इथे परत एकदा चेंज झालंय, तर हा 4था गेटअप आहे नवरीचा. आणि आता बीचसाठी ही नवरी जी आहे ती तयार होते. आणि ह्या 2 आमच्यासोबत आल्या होत्या. ह्या पार्लरच्या ताई आहेत आणि त्या ज्या दुसऱ्या आहेत, ज्या त्या नणंदबाईच्या म्हणजे नवरीच्या ओळखीच्या आहेत, मैत्रीण आहे. तर त्या पण आलेल्या होत्या. तर त्या दोघी असल्यामुळे आम्हाला अजिबात काही करण्याची गरज पडली नाही. त्यांनी खूप मदत, म्हणजे त्यांचं सगळं होतं. नाहीतर सहसा मी आता 2-3 वेळा नवरीबरोबर गेले तर आम्हाला सगळं करावं लागतं. अजिबात वेळ वगैरे मिळाला नसता मला एवढं सगळं व्हिडिओ करायला. पण या दोघी असल्यामुळे त्यांची खूप खूप म्हणजे मग त्यांचीच मदत झाली. आम्हाला फारसं असं काही करण्याची गरज पडली नाही आणि आम्हाला स्वतःलाही खूप वेळ देता आला. तर जिथे नवरी नवरदेवला थांबवलेलं होतं ज्या घरी, ते पूर्ण शेताजवळ होतं, म्हणजे गावाच्या बाहेर म्हणू शकतो आपण, शेताच्या साईडला. तर तिथं ना पूर्ण अंधार होता आणि समोर शेती असल्यामुळे ना एवढी थंडी वाजत होती, गार पूर्ण होतं तिथं. आणि थंडी इथे जाणवायला सुरुवात झाली होती. जेव्हा पुण्याला होती ना, पुण्यावरनं येणार होती त्यावेळेला अजिबात थंडी नव्हती, पण इथं आल्यानंतर खूप थंडी होती. आणि तिथे बाहेरच झोका टांगलेला होता, तर त्यावर बसून झोके पण घेतले, कारण आतमध्ये नवरीची तयारी सुरू होती, त्यामुळे मला फारसं काही करण्याची गरज नव्हती. आणि दीपा जी होती ती चालली गेली होती घरी, कारण ती आली होती सोबत, पण पिहू आदल्या दिवशी रात्री राहिली नव्हती, म्हणून मग तिला आज घरी जावं लागलं होतं. तर मीच आता मावशी मी आणि त्या पार्लरच्या ताई, आम्ही 4च जण आता आहेत. तर छान अशी बग्गी तिकडनं आली होती आणि आजूबाजूला हे जे छत्री वगैरे आहे, म्हणजे त्याला नवरीची तयारी झाली होती पूर्ण. मेकअप वगैरे छान झाला होता आणि खूप छान दिसत होत्या. आणि आम्ही जो बसलेलो होतो, कारण थकायला झालं होतं, सकाळपासून उठलो होतो, थकायला झालं होतं. आणि इकडं फोटोशूट चालू होतं. नवरीचं असं असलं, थकवा जरी असला तरी पण लग्न आहे म्हटल्यावर तो उत्साह, छान आनंद वगैरे नवरीच्या चेहऱ्यावर दिसतोच. तर त्यांना अजिबात थकायला असं होत नव्हतं. छान असं ते फोटोशूट वगैरे, स्माईल वगैरे, त्यांचं फोटो शूटिंग वगैरे चालू होतं. आम्ही खाली आलो होतो बघायला, की बग्गी वगैरे जे आहे ते कसं आहे, डेकोरेशन छान वाटत होतं सगळं बघायला. आणि त्यानंतर आता नवरदेव नवरीची जी आहे ती ओटी भरली जाईल. जिथं थांबतात तिथे नवरदेव ला कपडे, रुमाल, नारळ असं दिलं जातं. नवरीला पण साडी वगैरे दिली जाते. हे जे आहे ते आमच्या समाजाचे नव्हते, ते दुसऱ्या समाजाचे होते. त्यामुळे मग त्यांनी ब्लाऊज पीस, टोपी, रुमाल असं दिलं होतं आणि नवरीची ओटी भरली होती. आणि त्यानंतर तयार झालेत आता बग्गीवर बसण्यासाठी. तर नवरदेवला उचलून बग्गीवर बसवण्यात येईल आणि नवरी आपापली चालत जाईल.
देव सूर्यगम दुर्गम देव प्रियतम प्रियतम देव नयम ऋषभतम देव परम नरोत्तम देव निर्सिंग है रग रग में ले तूफान हिरकी जगे 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 सलाया रे तूफान बीजला सुरुवात झाली होती आणि आता ही बीज जी आहे ती पूर्ण गावात त्यांच्या फिरेल. तर नवरदेव इथं नाचताना नवरीवरून गंमत बघते. तर आजचा हळदीचा आणि बीजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.